ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आणि आगरी गो युट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्स वर. आम्ही आलो कोकणमध्ये. तर तुम्ही कोकणचा पहिला एपिसोड पाहिला असेलच. तर आज सेकंड एपिसोडमध्ये आम्ही भेट देणार आहे मार्लेश्वर, कुंकेश्वर आणि इथल्या जवळपास प्रेक्षणीय स्थळांना. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर आम्ही आता पहिलं चाललोय मार्लेश्वरला, जे गणपतीपुळेवरून आहे 78 किलोमीटर्स, म्हणजे 2 तास लागतील आम्हाला. तर तिथं मार्लेश्वरला जाऊया आणि महादेवांचं दर्शन घेऊया. क्रियांश, तुला काय बोलायचं आहे? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर आई माऊलीचा. मित्रांनो, आम्ही आता आलोय मार्लेश्वर मध्ये आणि मार्लेश्वर मधले आपला एक खास फ्रेंड भेटलाय, आमचा SIBM चा ऋतिक, आमचा SIBM चा सलमान, रोहन गेवारे. अचानक भेट झाली. तो पण फिरायला आलाय आणि आम्ही पण फिरायला आलोय रत्नागिरीमध्ये. चला आता आपण जाऊया मंदिरात आणि मंदिरात दर्शन करूया. पक्का. चला रोहन, मिळते. चलो, चल बाय बाय. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलोत मार्लेश्वरला. चला आता जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया महादेवांचे. श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील माराळ गावाजवळ वसलेले एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत स्वयंभू शिव मंदिर आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलात एका नैसर्गिक गुहेत हे मंदिर असून तिथे जाण्यासाठी सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. क्लायमेट बघा जबरदस्त. बघा, पायऱ्यावरती चढत असताना तुम्हाला ज्यूस पिता येईल आणि ते कोकम, चांगल्या क्वालिटीचे कोकम पण मिळते तुम्हाला. गोड कोकम पण आहेत आणि आंबट पण आहेत. मित्रांनो, 500 पायऱ्या चढून आम्ही फायनली पोहोचलोय मार्लेश्वर देवस्थान. तर चला तुम्हाला दाखवतो आता मंदिर कसं आहे. मार्लेश्वर इथे स्वयंभू शिवलिंग असून या शिवलिंगाची स्थापना भगवान परशुराम यांनी केल्याची आख्यायिका आहे. मारळगाव आणि ईश्वर यावरून या देवस्थानाला मार्लेश्वर असे नाव पडले. पाय पडता फ्रेंड्स. गणपती बाप्पा
हर हर. मंदिरातून बाहेर आल्यावरच तुम्हाला इथे सुंदर असा धारेश्वर वॉटरफॉल पाहायला मिळेल. आणि इथे खूपच माकडं आहेत, तर तुम्ही पिशव्या घेऊन येतात ते सांभाळून या. क्रियांश पिल्लो आहे ना माकडाचा. पालख्या बसतात जानेवारी देवाचं लग्न लागतं. देवाचं लग्न लागतं का? या 14 तारीख. मार्लेश्वर हे बघा आणि हे उंच छोटंसं मंदिर आहे. हे समोर उंच टोक आहे ना. जानेवारी महिन्यात असतं का? हा जानेवारी. मित्रांनो, जर तुम्ही मार्लेश्वरला येत आहे तर मार्लेश्वरच्या जवळच 2.5 किलोमीटरवर अंगावली गावात मार्लेश्वरचं नवीन देऊळसुद्धा बनवलेलं आहे. तिथे सुद्धा व्हिजिट करा. खूपच सुंदर मंदिर आहे. चला पाहूया. मित्रांनो, आम्ही आता जेवणासाठी थांबलो आहेत. तर तुम्ही मार्लेश्वरवरून येतात तर 5 किलोमीटरवर हॉटेल पंगत आहे. तिथे व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही मिळेल. चला आपण आता जेवण करून घेऊया आणि जाऊया पुढच्या प्रेक्षणीय स्थळाला. मग आजची स्पेशल ऑर्डर व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. आम्ही मागवले पनीर बंजारा कबाब. जरा टेस्ट करून सर्व खूपच मस्त आहे. जेवण पण खूप छान होतं. मी ट्राय केलं पनीर बंजारा कबाब आणि पनीर अंडी, एकदम मस्त. मंडळी, आम्ही इथून आता चाललो आहे देवगडला. मार्लेश्वर ते देवगड डिस्टन्स आहे 120 किलोमीटर, म्हणजे आम्हाला सुमारे 3 तास लागतील. तर चला जाऊया आता देवगडला. 3 hours later. देवगडमध्ये आम्ही 2 दिवसासाठी स्टे बुक केलेला आहे राधाकृष्ण रिट्रीटमध्ये. तर चला जाऊया, चेक इन करूया आणि बघूया इथले रूम कसे आहेत ते. चला करूया रूम चेक इन. स्टार्टिंगला तिथे वॉशरूम आहे. वॉशरूम मस्त क्लीन आणि वेल मेंटेन आहे. आणि वॉशरूममध्ये गिझरसुद्धा आहे 24 तास गरम पाण्यासाठी. LCD TV दिलेली आहे. इथे कपाट दिलेलं आहे. आणि इथे आहे बेड एरिया. तर फॅन पण आहे आणि आम्ही घेतलेला आहे AC रूम. The next day. चला तुम्हाला दाखवतो आमच्या बाल्कनीचा मॉर्निंग व्ह्यू. ऐका क्रियांश, बघा आम्ही रूम्स घेतलेले राधाकृष्ण रिट्रीटमधून. आणि इथून मस्त देवगडच्या पवन चक्कीचा एकदम सुंदर नजारा आहे.
इथून फक्त 2 किलोमीटर आहे देवगड पवनचक्की आणि कुणकेश्वर मंदिर आहे 4 किलोमीटरवर. तर आज आपण पूर्ण देवगड एक्सप्लोअर करणार आहोत. गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही रूम घेतलेले आहेत राधाकृष्ण रिट्रीटमध्ये. खूपच सुंदर रूम आहेत. तुम्हाला दाखवलं जसं बाल्कनी रूम आहे आणि बाल्कनी रूममधून मस्त पवनचक्कीचा व्ह्यू आहे. तर देवगड पवनचक्कीतून 2 किलोमीटरच आहे. तर आम्ही आज पूर्ण देवगड फिरणार आहे आणि आम्ही पहिला सर्व करणार आहेत मंदिर. इथले कुणकेश्वर मंदिर आहे, पोखरबाव मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मठ आहे, ते सर्व दुपारी करणार आहेत आणि संध्याकाळी जाणार आहेत देवगडची पवनचक्की. तिथे गार्डन आहे, सुंदर बीचेस आहेत, लाईट हाऊस आहेत. तर सर्व काही तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता आम्ही पहिला जाणार आहे कुणकेश्वर मंदिर आणि स्वामी समर्थ मठ, जे इथून फक्त 4 किलोमीटर आहे. तर आपल्याला तिथे जायला 10 मिनटं लागतील. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया पहिला स्वामी समर्थ आणि कुणकेश्वर मंदिरांचं. बघा मस्त समुद्रकिनारी वसलेलं मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं. समुद्रकिनारी मीठ मुंबरी गावात श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा प्रसिद्ध मठ आहे. हा मठ भक्तांसाठी श्रद्धेचे आणि आध्यात्मिक साधनेचे महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. तर चला जाऊया आणि दर्शन करूया श्री स्वामी समर्थांचे. मित्रांनो, हाच आहे तो सोशल मीडियावर फेमस असलेला देवगड टू कुणकेश्वरचा सिनिक रूट. या रोडवरून जाताना समुद्राचा जो नजारा आपल्याला पाहायला मिळतो तो खरंच डोळ्यांचे पारणे फेडणार आहे. हे आहे श्रीदेव गणपती मंदिर. बोला गणपती बाप्पा. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले अतिप्राचीन आणि प्रसिद्ध शिवमंदिर व पर्यटन स्थळ आहे. याला दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते. बोला श्री कुणकेश्वर महाराज की.
हे आहे श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर. हे आहे श्रीदेव मंडलिक मंदिर. मंडळी, श्री क्षेत्र कुणकेश्वरला आमचं खूपच सुंदर दर्शन झालं. तर आम्ही आता इथून चाललोय पोखरबावला. तर पोखरबाव आहे इथून 12 किलोमीटर, म्हणजे आपल्याला 20 मिनिटं लागतील. तर चला जाऊया पोखरबावला. मित्रांनो, आम्ही आता पोचलोय पोखरबावच्या आम्ही आता पोचलो श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये पोखरबाव. चला जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे. देवगड तालुक्यात दाभोळे गावाजवळ निसर्गरम्य परिसरात पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर वसलेले आहे. गणपती बाप्पा. प्रियांश. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानापैकी एक म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो. या मंदिरात भगवान शंकराचं शिवलिंग देखील आहे. त्याची अशी आख्यायिका आहे की ही महादेवांची शिवलिंग अनेक वर्षांपासून पाण्याखाली होती. नंतर तेथील पुजारींना स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर ही शिवलिंग पाण्यामधून बाहेर काढून तिची स्थापना करण्यात आली. पेडी करून त्याचं बघ मासे पाहायला चावतात. बघा गजानन महाराज आणि इथे आहेत दत्तगुरू. मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत नावनकोंड वॉटरफॉल. एक हिडन वॉटरफॉल आहे जे पाकरबोवरून आहे 15 किलोमीटर, म्हणजेच 20 मिनटावर आहे. खूपच सुंदर वॉटरफॉल आहे. तर चला तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल. Two hours later. मंडळी, आम्ही आता आलो आहोत देवगडच्या लाईट हाऊस इथे. चला लाईट हाऊसच्या वरती जाऊया आणि वरून मालवणचा नजारा पाहूया. हे बघा, इथे 20 रुपये तिकीट आहे. तर तिकीट घेऊन तुम्हाला वरती जायचं. तर चला जाऊया आपण आता लाईट हाऊसवर. क्रेंचने मस्त दुर्बीण घेतली. क्रेंच दुर्बीण दाखव आपली दुर्बीण.
चला आता जाऊया वरती लाईट हाऊसवर. आता एवढा चढायचा आणि वरती चला. बघा मस्त बायनोक्युलर ठेवलेले आहेत पूर्ण मालवणचा नजारा पाहण्यासाठी. मस्त देवगडची पवनचक्की दिसते इथून आणि पूर्ण देवगडचा समुद्र किनारा आहे इथं. गाय दिसते गाय गाय एकदम मंदिर दिसते. तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर लाईट हाऊसला जाऊ नका कारण पायऱ्या खूप स्ट्रेट आहेत वरती आणि थोडं रिस्की आहे. पवनचक्की गार्डनला आलोय. तर आम्ही जस्ट जाऊया. चला चला बाय. थँक्यू लोक. मित्रांनो आम्ही आता आलो आहोत देवगडच्या फेमस पवनचक्की गार्डनच्या इथे. ते पवनचक्की पण आहे आणि मस्त एक गार्डन बनवलं आहे तिथे फोटोशूटसाठी बरेच पॉईंट आहेत आणि खालतीच देवगड बीच आहे. चला तुम्हाला दाखवतो. बघा इथे येतात तर काही नियम आहेत ते आपल्याला पाळायला लागतील. ते उद्यान 7:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असतं. चला जाऊया आणि पाहूया गार्डन कसं आहे. हा बघा मस्त पॉइंट बनवलेले आहेत. हे बघा मला हे दोन्ही एक कोली दाखवा. एक आम्हाला पापलेट मिळाला. पॉपलेट मिळले की पॉपलेटवाली? पापलेटवाली मिळालं मग तिथे. हां चला बघूया आपण पॉपलेटवाली. आपल्याला पॉपलेटवाली आपली पॉपलेटवाली उभा राहा तुझ्या. आम्ही देवगड बीचला आलोय तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्हाला लाईक करा. आम्ही आता देवगड बीचवर आलो आहे. पहिला मी वाईंडमल गार्डनला भेट दिली. आता तिथून वरून दिसत होता बीच. तर चला आता आपण बीचवर जाऊन बघूया कसा नजारा आहे बीचचा. बघा खड्डा का तिथे यार. घरा नेवायचं आहे काय रा वालू. क्रियांश बघा मस्त झाड बांधले. कुठलं झाड आहे क्रियांश? नारळ पाणी. नारळ पाणी पण वाव. कधी नारळ कधी उगवतील? एवढा दिवस पाणी टाकल्यावर. एवढा दिवस पाणी टाकायला लागेल. मग तू इथेच राहणार आहे? घरी नाही येणार पाणी टाकायला? पण हे इथे आहे ना एकदम लांब. एकदम. मग काय करायचं कोकणला? इथंच राहायचं का? हा. आणि स्कूलला कोण जाणार? तू. हा माझं झालं स्कूल. नाही. टीचर वाट बघते चल तुझी. मंडळी कोकणचा हा सुंदर प्रवास आपण इथेच थांबूया. आय होप तुम्हाला आमची
कोकणची सिरीज आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉगसोबत. बाय बाय.